नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या एका विधानाची. मशालीला मतदान करा असं भगूरमधील प्रचार सभेमध्ये अजित पवार यांनी वक्तव्य केले. उद्या असं बटन दाबा की सर्व कचऱ्यासारखे उडाले पाहिजेत असंही अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. मशाल ही ठाकरे गटाचं चिन्ह आहे, मात्र अजित पवार यांनी मशालीला मतदान करा असं वक्तव्य केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया या उंचावल्यात. भगूरमधील प्रचार सभेत मशालीला मतदान करा असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आणि पोटातील वक्तव्य ओठावर आलं अशी चर्चा त्यानंतर जोरदार सुरू झाली आहे. पहिल्यांदा तू घड्याळाला, मशालीला आणि आमच्या कमळाला मतदान कर, मग आला. पहिल्यांदा तू घड्याळाला, मशालीला आणि आमच्या कमळाला मतदान कर, मग आला. एकदा 5 वर्ष आमच्या युतीला देऊन पहा ना. पुढच्या वेळेस तुलना करा. मी येऊन सांगेल 5 वर्षांनी यांची 25 वर्षाची कारकीर्द आणि सर्वोच्च प्रेरणाची आणि आमच्या महायुतीची भाजपा, उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही 5 वर्षाची कारकीर्द जाहीरपणे सांगतो. मी शब्दाचा पक्का आहे. मी असं कुठलंही वाक्य बोलत नाही, परंतु मी कामाचा माणूस आहे. उद्याची 5 वर्ष उद्याच मतदान आहे. तुम्ही फक्त आणि फक्त कमळ, मशाल आणि घड्याळ एवढ्याच 3 कुड्या लक्षात ठेवा. तेवढंच पवित्र मत द्या, तेवढंच तुमचं बहुबल मत द्या. त्याच्यातून तुम्ही पहा पुढे आम्ही काय करतोय, कारण कुठली अडचण नाही. त्यांच्यासारखा ते कचरा उडून देणार नाही. आता उद्याच्या दिवशी असं काय शिक्के मारा की आता कचरा कसा उडाला तशी ही सगळी उडून गेली पाहिजे. राहू द्या, काय झालं. तर अजित पवार यांनी भगूरमधील सभेत हे वक्तव्य केलेलं आहे. अजित पवारांनी मशालीला मतदान करा असं वक्तव्य केलेलं आहे. यामुळं जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावलेल्या आहेत. अजित पवार यांनी घड्याळ, कमळ आणि मशाल या चिन्हांवर मतदान करा, हे बटन दाबा असं विधान केलंय. एकनाथ शिंदे यांचं चिन्ह ते विसरलेले आहेत. त्यामुळं जोरदार चर्चा सुरू झाल्यात. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारं काही आलबेल नाही अशीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अनेक मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेले होते. भाजपानं त्यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपात घेतल्यामुळं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं हे विधान समोर आलंय. त्यामुळं जोरदार चर्चा सुरू झाल्या. तर अजित पवार नेमकं काय म्हणालेले आहेत भगूरमधील प्रचार सभेत, पुन्हा एकदा ऐकूया. पहिल्यांदा तू घड्याळाला, मशालीला आणि आमच्या कमळाला मतदान कर, मग आला. पहिल्यांदा तू घड्याळाला, मशालीला आणि आमच्या कमळाला मतदान कर, मग आला. एकदा 5 वर्ष आमच्या युतीला देऊन पहा ना. पुढच्या वेळेस तुलना करा. मी येऊन सांगेल 5 वर्षांनी यांची 25 वर्षाची कारकीर्द आणि सर्वोच्च प्रेरणाची आणि आमच्या महायुतीची भाजपा, उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही 5 वर्षाची कारकीर्द जाहीरपणे सांगतो. मी शब्दाचा पक्का आहे. मी असं कुठलंही वाक्य बोलत नाही, परंतु मी कामाचा माणूस आहे. उद्याची 5 वर्ष उद्याच मतदान आहे. तुम्ही फक्त आणि फक्त कमळ, मशाल आणि घड्याळ एवढ्याच 3 कुड्या लक्षात ठेवा. तेवढंच पवित्र मत द्या, तेवढंच तुमचं बहुबल मत द्या. त्याच्यातून तुम्ही पहा पुढे आम्ही काय करतोय, कारण कुठली अडचण नाही. त्यांच्यासारखा ते कचरा उडून देणार नाही. आता उद्याच्या दिवशी असं काय शिक्के मारा की आता कचरा कसा उडाला तशी ही सगळी उडून गेली पाहिजे. राहू द्या, काय झालं. तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी भगूरमधील प्रचार सभेत मशालीला मतदान करा असं विधान केलंय. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेजी जोडलेले आहेत. राजू वाघमारेजी, अजित पवार यांनी मशालीला मतदान करा असं विधान केलेलं आहे. तुम्ही याला स्लिप ऑफ टंग म्हणू शकता, मात्र
त्यानंतर सुद्धा अजित पवार यांना त्यांची चूक कुणी लक्षात आणून दिली नाही किंवा अजित पवार यांना सुद्धा ती चूक लक्षात आलेली नाहीये, काय नेमका अर्थ घ्यायचा? नाही, मला वाटतं आदरणीय अजित पवार उपमुख्यमंत्री जे आहेत ते आमच्या महायुतीचे एक जबाबदार घटक आहेत. आमच्या तिघांची महायुती आहे अगदी व्यवस्थित. भाषणाच्या योगात बोलताना कदाचित त्यांच्याकडून चूक झाली असेल, जशी त्या दिवशी खडसेंची झाली. खडसे म्हणाले कमळावर मतदान करा आणि नंतर बोलले की नाही 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 तुतारीवर करा. तर मला वाटतं की त्या पद्धतीने त्यांची चूक झाली असावी. अजित पवार असा काही करण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या महायुतीचे जबाबदार घटक आहेत, त्याच्यामुळे कदाचित ही चूक झाली असावी. नाही, मात्र राजू वाघमारेजी, गेल्या काही दिवसातील महायुतीमधील वातावरण पाहता अजित पवार यांच्या पोटातलं ओठामध्ये आलं अशी पण चर्चा आहे. नाही, पण अजित पवारांच्या बरोबर महायुतीचं कुठेच नाही. उलट आमचं आणि भाजपचं 2-3 ठिकाणी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढत असल्यामुळे भाजपच्या विरोधात महायुतीमध्ये शिंदे आमचं चाललेलं आहे. अजित पवारांचं कुठेच नाही. त्याच्यामुळे अजित पवारांच्या पोटात काय असेल आणि ओटात काय असेल असं आम्हाला वाटत नाही. ते आमचे जबाबदार नेते आहेत महायुतीचे आणि महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत राष्ट्रवादीतले. अशी काही चूक किंवा असं काही त्यांच्या पोटात असल्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे चुकून झालं असावं आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्ष देण्याची गरज नाही. ठीक आहे. राजू वाघमारेजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सुद्धा जोडलेले आहेत. अरुणजी, एका प्रचार सभेमध्ये भगूर येथील प्रचार सभेत अजित पवार यांनी मशालीला मतदान द्या असं म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसातील महायुतीमधील वातावरण पाहता तुमच्या अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती. भाजपा तुम्हाला डावलते अशी जोरदार चर्चा सुरू असताना अजित पवार यांच्या पोटातलं ओठावर आलं अशी जोरदार चर्चा आहे. मशालीला मतदान करा, धनुष्यबाण हे चिन्ह ते विसरले. पहा, आता सध्या आपण जर पाहाल तर संपूर्ण राज्यभर निवडणुकांचा एक गदारोळ सुरू आहे. प्रत्येक मोठे नेते दिवसाला 6-6, 7-7, 8-8 सभा घेत आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे त्यांची धावाधाव होत असते. गडबड गोंधळ उडालेला असतो. तर अशा वेळेस घाईघाईमध्ये काही नेत्यांच्या तोंडून कधी कधी चुकीच्या पक्षाची नावं सुद्धा घेतली जातात किंवा चिन्हांची नावं घेतली जातात. तशातला हा प्रकार असू शकतो. आता भगूर याच्याबद्दल आपण विचारत असाल तर भगूरमध्ये काही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आणखीन उभाटा शिवसेना यांची युती तर नाहीये की बाबा ते असं म्हटलं तर ते चालून गेलं असतं. याचा अर्थ असाच निघतो की कुठेतरी काहीतरी बोलताना घाईघाईमध्ये गडबड उडालेली आहे. नाही, मात्र अरुणजी, एकदा बोलले असते तर आपण समजून घेतलं असतं की हे घाईघाईमध्ये आहे, गडबड उडालेली आहे. मात्र एकदा नाही, ते तीनदा बोललेले आहेत. मशालीला मतदान करा असं तीनदा बोललेत. महायुतीमध्ये होतं पहा, एवढ्या घाईघाईच्या सभा चालू आहेत की 10-10, 15-15 मिनिटात सभा आटपून दुसरीकडे परत जायचं असतं कित्येक किलोमीटरवरती. अशा वेळेस 2दा-3दा निघालं. त्याचा अर्थ असं नाही की त्यांनी आमच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे किंवा त्यांनी आता असं सांगितलं की तुम्ही धनुष्य बाणाला न देता तुम्ही मशालीला द्या. तर असा काही कुठेही नाही. कारण तुम्ही जर अभ्यास कराल तर तुम्हाला कळून येईल की त्याच्या पुढच्या सभेमध्ये ते काय म्हणाले आहेत किंवा त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये ते काय म्हणाले होते. याच्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज बांधता येतो ना. चुका ह्या होतात. शेवटी मानव आहे तो. मानव घाईघाईमध्ये जेव्हा अशा गोष्टी घडत असतात तेव्हा आमच्याकडून सुद्धा होतात ना त्या चुका. अनेकदा कधी कधी आम्ही महायुतीऐवजी महाविकास आघाडी असं सुद्धा बोलून जातो. परंतु अरुणजी, अशी चर्चा आहे की महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाहीये आणि भाजपा आणि अजित पवार हे सोबत राहतील आणि एकनाथ शिंदेना बाजूला करतील अशीही चर्चा आहे. अशी हिंमत महायुतीमधील कोणताही पक्ष करणार नाही. कारण तीनही पक्षांचं एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक पक्ष हा दुसऱ्या पक्षांवर सध्या तरी अवलंबून आहे. त्यांनी कोणीही अशी डेअरिंग करणार नाही की आम्ही दोघे एकत्र राहतो आणि तिसऱ्याला बाजूला ढकलून देतो. तर असं जर केलं तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. बरं, ठीक आहे. धन्यवाद अरुण सावंतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.